सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल. जत अत्याचार प्रकरणातील आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 2019 मध्ये घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. बस स्थानकावरून महिलेला कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 26 सप्टेंबर 2019 रोजी जत बस स्थानकावर उभी असलेल्या पीडितेला आरोपीने कारमधून सोडण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर निगडी गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्या कानातील सोन्याचे दागिने आणि मोबाईलही हिसकावून घेतल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. बाल अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश महोदय श्रीमती मोहंती मॅडम यांनी आज एक आरोपी ज्याचं नाव मुनीर खुतबुद्दीन नदाब, गुन्ह्याच्या वेळी वय त्याचं 44 होतं. आज रोजी त्याचं वय साधारण 51 असेल. त्याला 20 वर्षाची शिक्षा, सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. घटना ही दिनांक 26/9/2019 रोजीची होती. यातील जी फिर्यादी महिला आहे ती साधारण त्यावेळी 52 वर्षाची होती आणि ती जत येथे जाण्यासाठी निघाली होती. तर या आरोपीनं त्याची गाडी MH12 BP 9414 यामध्ये बसून तिला जत येथे सोडण्यासाठी म्हणून घेऊन जातो असं सांगून एक निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिच्याकडून तिच्या अंगावरचे सोने दागिने काढून घेतले होते. या दृष्टीनं वास्तविकता परिस्थितीजन्य पुरावा होता, परंतु यातील फिर्यादी ही वयोवृद्ध महिला असतानासुद्धा तिनं धाडस केलं, फिर्याद दिली आणि कोर्टामध्ये साक्ष ही घडलेल्या घटनेनुसार दिली. त्या साक्षीचा तसेच डॉक्टरच्या साक्षीचं महत्त्व समजून एकूण 15 साक्षीदार आम्ही तपासले होते. त्या सर्व साक्षीचे अवलोकन करून सन्मान्य न्यायाधीश श्रीमती मोहंती मॅडम यांनी या आरोपीस 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिलेली आहे. सदरची केस हे माझ्या सहकारी उज्ज्वला करवते अतिरिक्त सरकारी वकील यांनी ही केस अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवली. या कामी त्यांना आमचे पैरवी कक्षाचे जे पोलीस आहेत ते म्हणजे रेखा खोत मॅडम, सुनीता आवळे मॅडम, संजय कापूरकर, सुप्रिया भोसले, त्याचप्रमाणे पैरवी अंमलदार सचिन बंडगर यांचे सहकार्य त्यांना लाभले. त्यानुसार ही केस सुद्धा चांगल्या पद्धतीनं सन्माननीय न्यायाधीशांच्यासमोर चालली आणि ती चालवून आज रोजी शिक्षा झालेली आहे. यामुळे सुद्धा गुन्हेगारांना जरब बसण्याचे साठी हा न्याय निर्णय महत्त्वाचा आहे.